कोणाचे वाटते आपल्याला माऊल आपल्या केळवद सर्कल मध्ये? आशिष देशमुख साहेबांचा वाटतो आपल्याला. कारण कसा आहे, आजपर्यंत न झालेला विकास येथे इतक्या वर्षापासून 5-25 वर्षे झाले तरी सुनील केदार इथे सुनील केदार साहेब आमदार आहे, पण आजपर्यंत एकही विकासाचे काम धोरणात्मक कामं झालेले नाही. कारण काहून आज एक साधा आपण पाहायला जाव तर एक धराची इंजिनिअरिंग कॉलेज नाही इथे, नाही एखादा दवाखाना. आज आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला पेशंटला जर न्यायचं असलं तर आपल्याला नागपूरपर्यंत नेतपरी एखादा पेशंट दगावतो. आणि ना एखादं MIDC मोठ्या कंपन्या नाही येऊ शकल्या. मग विकास नाही. ह्या विकासाच्या नावाखाली कशी काय वाटते? फाईट सुनील केदार आणि आशिष देशमुख साहेबांमध्ये वाटते. पण आम्हाला हमखास गॅरंटी आहे का आमच्या ह्या क्षेत्रातून आशिष देशमुख साहेब निवडून येतील आणि हमखास आमचं क्षेत्र त्यांच्याच पाठीशी आहे. आणि हे आशिष देशमुख साहेब निवडून येताबरोबर आपल्या विकासाच्या धुरा सांभाळतील आणि जोमाना आमच्या इथे काम होईल. सावने विधानसभेतील आपण केळवद सर्कल मधील उमरी गावामध्ये आलेलो आहोत. येथील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार बाबाजी. नमस्कार. मला सांगा, आता आपल्या निवडणुका चालू आहे विधानसभेच्या, इथं कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? आता माऊलचा सारखे जात बरोबर माहोल सारखा आहे. हो का? काँग्रेस BJP सारखेच आहे. कोणाच्या माहोल वाटते? बोला. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला इथे? काँग्रेस BJP या अपक्ष? आता आपल्याला दोन्ही सारखेच आहे. आता जे म्हणत आलं ते पाहू ये. हो का? दोन्ही सारखे वाटते. आता सारखेच वाटते. बराबरीचे पैलवान, दोन्ही पैलवान आहे. बराबरीचे पैलवान. हो. तर आता आपण ज्याले वेळेवर का होते ते पाहू. बघ हो का? खरं का खोटं? नाही. बरोबर. कोणाच्या माहोल वाटते? काँग्रेसचा माहोल आहे सध्या गावामध्ये चालू मोठ्या प्रमाणामध्ये. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? दोन्ही याच्या वाटते. सगळे नमस्कार. आता आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. आता आपल्या इथे कोणाचा माहोल वाटतो? इथे माहोल जो कापसाला मला भाव देईन त्याचा माहोल नाही. ठीक आहे. आता कापसाला भाव कोण देईल? कोण देईल? सरकार देईन ना. कोण सरकार ठरण ते देईनच. त्याला द्यास लागेल भाव. हो. म्हणजे आपलं हे म्हणणं आहे की जे म्हणजे कास्तकाराच्या मालाला भाव नाही सध्या, असंच म्हणणं आहे ना आपलं. म्हणजे कास्तकाराच्या मालाला भाव देणं गरजेचं. ना सोयाबीनला भाव ना कापसाला भाव. कास्तकाराच्या हिताचं नाही. केंद्र सरकार राज्य सरकार कास्तकाराच्या हिताचं नाही, म्हणून कास्तकार आत्महत्या करून राहिला. कास्तकाराच्या कापसाले सोयाबीनले भाव नाही. बस भाव पाहिजे. तेल 150 रुपये 32 रुपये क्विंटल सोयाबीन. तेल 150 रुपये. मग म्हणजे कास्तकाराच्या मालाला भाव देणं गरजेचे आहे. कास्तकाराच्या मालाला भाव नाही आहे, हेच आपलं म्हणणं आहे. काळजी आपलं काय म्हणणं आहे? आपलं काय ना, आपल्याला काही समजत नाही. आम्ही अशी जाऊ साधे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होणार? रणधुमारी माहोल? रणधुमाळी माहोल कोणाचा नाही आहे. सर्वांचाच माहोल आहे. सर्वच प्रचार करून राहिले. त्यामुळे आपण आज मग कोणाचा माहोल सांगू नाही. असं काही नाही. चित्र अस्पष्ट आहे. फाईट कशी वाटते कोणाकोणामध्ये? फाईट काँग्रेस आणि BJP मध्ये जोरदार फाईट आहे. जोरदार फाईट. बाकी उमेदवार टक्कर कशी राहील? टक्कर चांगली राहील. काढायची परत एकामेकाशी दोन्ही फाईट राहील. अपक्ष उमेदवाराचे काही प्रभाव याच्यामध्ये? अपक्ष कधी प्रभाव राहतच नाही. म्हणजे मोठा नेता काही इथे राहील नाही. अपक्ष राहिला असता. दमदार नेता नाही. दमदार नाही. 18 नेते आहे. 18 नेत्यापैकी दोन मध्ये फाईट सांग. 2 मध्ये फाईट होणार.
हो का? तर हे कोणतं आहे? हे खापा आणि नरसाळा नरसाळा पुढा आहे. हे खापा आहे. हो का? हो का? मला सांगा, आता हे निवडणुका आहे आता विधानसभेच्या चालू आहे, माहीतच असेल तुम्हाला. तर याच्यामध्ये माहोल कोणाच्या वाटते आपल्याला, असं म्हणजे कोण येईल म्हणून कोणाच्या माहोल वाटत आहे? बीजेपी. कोण उभा आहे बीजेपी? कोण? आशिष देशमुख उभे आहे का? हो का? असं का वाटते आशिष देशमुख यायला पाहिजे म्हणून तुम्हाला? यायला पाहिजे. आता तसं थोडी आहे, ज्याच्या किस्मतात जोर आहे तो येणारच आहे. असं का वाटते नाही, सुनील बाबू बी आता एवढ्या दिवसापासूनचे इथं आमदार आहे, 4-5 रेजिम झाल्या. हो. तर आपल्याला असं म्हणजे इथं माहोल म्हणजे नाही, तसा माहोल तर त्याचा दिसते. पण त्याच्या मागं पाठीमागं थोड्या फार मतानं ह्या बी येऊ शकते. म्हणजे असे हो का? कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? आशिष देशमुख. हो का? लाडकी बहीण योजना चालू केली ना आता. त्यांना केदार साहेब म्हणते बंद करायची आहे. हो का? म्हणून पुऱ्या महिला सपोर्ट आशिष बाबूला आहे, बीजेपीला. केदार साहेबांनी केव्हा म्हटलं असं? नाही, ते वांपा झाली होती तयार. हो. त्याचा फायदा होईल लाडकी बहीणच्या. हो, लेख लाडकी जी आहे, लाडकी बहिणीचा आहे. गरीबाला आता अन्न आता हे भेटून राहिलं राशन कार्डावर, ते मोफत भेटून राहिलं आता 5 वर्ष. पहिले बी भेटत होतं ना? नाही, मोफत नाही मिळे पहिले, आता मोफत मिळून राहिलं. हो का? मग बुजुर्ग माणसाचे, म्हाताऱ्या माणसाचे 1500 रुपये म्हणजे 500 रुपये वाढवले. शासनाच्या योजना आहे नाही ह्या सगळ्या. तर बीजेपीनं लय केलं. आता कास्तकाराचे बिल माफ केलं, सगळं केलं. महागाई तर आता तेवढे 18,000 रुपये एका वर्षाला लाडकी बहीणचे मिळून राहिले. हो का? एका बाईला 18,000 रुपये. तेल घ्यायला म्हणते महाग. तेल ते होणारच आहे. सोयाबीनच नाही पिकली, तेल महाग होणारच आहे. सोयाबीनला भाव नाही. कापसाला भाव नाही. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? बीजेपीचा वाटतं. बीजेपीच्या. ठीक. आता मला सांगा, आता ह्या ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहे विधानसभेच्या, तर यामध्ये आपल्याला म्हणजे असं कोणाच्या माहोल वाटते? तुमचं एक्झिट पोल आहे. हा, एक्झिट पोल आता आम्ही टीव्हीवर किती वेळा पाहिलं. काय तुमच्या एक्झिट पोल मध्ये आहे? तुम्ही किती फेल होते? आता मला सांगा, ही जनता आहे म्हणता. आणि आणि मला सांगा, स्पष्टपणे सांगत नाही. हे लोक सांगते एक, करता एक. बीजेपी वाले नितीन गडकरीले ते पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता मेट्रो दिसते, आणि ह्या खेड्यातल्या 15 रस्ता दिसत नाही का? काय करते? एका हाताने देते आणि 10 हाताने काढते. काही अर्थ आहे का त्याले? आता ते त्यांनी लाडकी बहिणा काढली, तर काय वाटते आपल्याला? का एका हाताने देणं आणि 10 हाताने काढणार? लाडकी बहीण योजना चालणार आहे का? अजून ते कामध्ये शेतकऱ्यासाठी नमो काढली होती. हो, काही अर्थ नाही त्याला. आणि कोणाचं खरं आहे? कोणता पक्षवाला कोण्या पक्षात जाऊन धसन हे तुम्ही नाही सांगत ना, मी नाही सांगत. एक्झिट पोल सारे सत्तेसाठी अबापलेले आहेत. सत्तेसाठी अबापलेले आहे. सारे सत्तेसाठी. हो, सगळे नाही ते. हे साई पक्ष आहे का नाही? इमानदारीनं ज्या पक्षामध्ये तुम्ही निवडून आले त्याच पक्षामध्ये राहा ना. म्हणजे आपलं म्हणणं आहे की नेत्यामध्ये इमानदारी राहिली नाही. इमानदारी नाही. आम्हाला कोणाला मत द्यायचं तर आम्ही स्वतंत्र आहोत, देत बसू. नेत्यामध्ये इमानदारी नाही. कोणाचा माहोल राहे का कोणाचा माहोल न राहे, आम्ही ज्याला वाहिलो आहे त्याला वाहिलो. अपक्षाचे कसं करायला ते काही अपेक्षा काय? व्होटिंग कासाठी आहे ते? हो का? ते बांधिले आहेत, एकाला बांधिले आहे. अरे किट वाटून राहिले. किट कायचे? बॅट बॉल? जाऊ द्या. बॅट बॉलची काय का भजन मंडळाचे साहित्य काही? मला विचारांक माझ्याजवळ तर भरपूर आहे. नाही म्हणजे किट म्हणजे रिकामे आता गावामध्ये दसमनदारी. नाही तसं नाही म्हणत मी. म्हणजे किट म्हणजे जसे कसं आहे, काही क्रिकेटचे किट वाटले त्या मागं काही लोकांनी. क्रिकेट आता माल्याले साहित्य ते त्यांचे वाला माल्याले पुरं साहित्य आलं, ते त्यांचे साहित्याचे किट. ते आले पॉम्पलेट त्याचे.
ज्याच्याजवळ पैसा तो वाटून राहिला हा, कसं हा, हा. काही अर्थ आहे काय हो. म्हणजे अपक्षाचे काही प्रभाव राहणार नाही. राजकारण्यानं खेड्यामध्ये दुश्मनदारी पैदा केली हा आणि हे भोसडीचे एका ताटाबंदी जेवतेत, हा एका ताटात जेवतेत. हा 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 इकडला या पक्षातला त्या पक्षात त्या पक्षातला त्या पक्षात. हा अबे ज्या पक्षातून निवडून आले त्याच पक्षात राहा ना हा आणि राजकारण करा. म्हणजे नेते हे कोणत्याही पक्षात निवडून आल्यानंतर जातात असं आपलं म्हणणं आहे. हरामखोर झाले आहेत नेते. हरामखोर झाले आहे. सावनेर विधानसभेतील आपण नांदा गोमुख येथे आलेलो आहोत आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका सुरू आहे यात आपण येथे कोणाच्या माहोल आहे याबद्दल जनतेशी संवाद साधणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सावनेर विधानसभेतील आपण नांदा गोमुख येथे आलेलो आहोत आणि इथे जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मला सांगा इथे म्हणजे माहोल कोणाचा वाटतो? केदार. हो का? 4-5 टर्म मध्ये आपल्या इथे विकास किती झाले? तरी पण केदार पाहिजे. भरपूर विकास आहे त्याचा, भरपूर काम आहे तिथे. कोणते कामं झाली? कोणते कामं झाले नाही असे कोण सांगन? कामं सांगता येत नाही इतके. कामं रोड झाली, नाल्या झाल्या, रोड झाले, पाण्याची टाकी झाली, लोकांना जे आवश्यक आहे अशा वस्तू झाल्या आहेत. कोणत्या कोणत्या इथं कामे केली? आता पुन्हा आणखी पीएससी मंजूर झाली आहे. पीएससीचं काम होणार आहे काही दिवसात. पीएससीचं लोकांचं थोड्या थोड्या अडचणीला येऊन धावून येते तू. प्रत्येक कामाला प्रत्येक अडचणीला येते. तर आपल्या इथं माहोल कोणाच्या वाटते? तुम्ही आता इथले स्थानिक आहे, तुम्हाला इथलं माहित राहते. कोणाचं सांगू जी मी सांगायची? कोणाचं सांगू? जे आता माहिती सरकारने लाडकी बहीण योजना काढली होती ते कशी वाटते? ते आम्हाला बेकार वाटली. ते देऊन कोणी फायदा नाही. कास्तकाराला भाव दिला हे ठीक जाईल. हे 2 पैसे देऊन लालच देण्याचं तर हे सगळं तात्पर्य आहे. त्यासाठी आम्हाला काँग्रेसची निवडून आली पाहिजे ही आमची संभावना आहे. शकते असं वाटते आपल्याला कोणाला मतदान करणार? समजत नाही. हो का? सांगू नमस्कार. आता ज्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, हो जी, तर याच्यामध्ये आपल्याला कोणाच्या माहोल वाटते? केदारचा. हो का? आपल्याला कोणाच्या माहोल वाटते? केदारचा दिसून आला बा. हो का? तुम्ही नांदा? हो. आपल्याला कोणाच्या माहोल? त्यानेच सांगितलं ना, मग अजून का सांगणार? डबल केदारशिवाय दुसरा नाही येऊ शकत. हो का? ठीक आहे. नमस्कार. काही नाही, आता हे निवडणुका सुरू आहे आपल्या विधानसभेच्या, तर याच्यामध्ये आपल्या इथं नांद्यामध्ये कोणाचा माहोल वाटतो आपल्याला? सुनील बाबू केदारचा. हो का? इथे आता 3-4 रेजिममध्ये आपल्या इथे विकासाच्या बाबतीत कोणकोणते कामे करण्यात आली? रोड हे ते चालू आहे कामे, नळ लाईन हे. हो का? हां. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वगैरे? आरोग्य पीएससी नाही आली इथं फक्त. हो का? त्याने देणं कबूल केलं आहे, आली नाही अजून. पाण्याचा प्रश्न चालू आहे ना, पाईपलाईनचं काम चालू आहे. चालू आहे. हा. ठीक आहे. आता निवडणुका सुरू आहे ना आपल्या विधानसभेच्या. हो, तर इथं कोणाचा असा माहोल वाटते आपल्याला? माहोल म्हणजे काही असं हो ज्याच्या आहे त्याच्या. हो. आज तुम्हाला निराधार भेटत असत ना, सगळे 65 दिसते ना, 65च्या वर निराधारवाले, 65च्या वरवाले. हा, निराधारचे भेटत असत ना, तुमच्या सोनाले बी भेटत असत ना, पोरीले वगैरे. पोरीले भेटत असत ना, आहे का नाही? आता तुम्ही म्हणजे कसं आहे, 65च्या वर आहे, आता तुमच्या मुलीला भेटत असेल लाडक्या बहिणीचे पैसे आहे.
योजना कशी वाटली तुम्हाला ते? चांगली वाटली. चांगली वाटली. इकडे ना इकडे ना हा? काय नाही नाही दोन्ही पार्ट्या बरोबर वाटतात. दोन्ही पार्ट्या बरोबर म्हणजे 50-50. हा 50-50. 50-50 वाटते आपल्याला. आणि अपक्ष उमेदवाराचा काही प्रभाव राहील का इथे? नाही 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 नाही. जसं आता पंकज घाटोडे आहे आणि जसं अमोल देशमुख वगैरे आहे, त्यांचे बंधू आशिषचे. हो नाही काही आहे ना त्याचे असे काहीतरी आहे ना नेता लोक. हो का? हो, गावामध्ये राहतात. म्हणजे त्याचा परिणाम कोणाच्या व्होटावर होणार? अमोल देशमुख जसे आता आहे अपक्ष म्हणून ते काँग्रेस विचारधारेचे सांगतात, तर काँग्रेसच्या व्होटावर काही परिणाम? हो त्यांना काँग्रेसला. हो का? हो. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला इथे? मला माहित नाही, मी बाहेर राहते, याला माहिती हा? सांगते. कोणाच्या माहोल वाटते इथे वाटतं आता दोन्ही पार्टीचा. दोन्ही पार्टीच्या म्हणजे समान वाटते? समान आहे का? काका 2 मिनिटं या बरं. बोला ना. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? कमळाच्या फुलाचा सध्या. हो का? म्हणजे येणार का? हो येणारच. हो 100%. का बरं असं म्हणजे आपल्याला त्याच्यात वाटतंय? हा याले 3-4 आमदार होते इथे. त्यांच्या कारकिर्दी इथे विकास झाला म्हणतात. काही विकास नाही झाला. हो का? काही विकास नाही झाला, सारा भकास करून ठेवला. हो का? वारंवार त्यांना त्यांच्या 4 टर्म झाले. अरे काही नाही हो, सगळं आता गोरगरिबाला रेती नाही भेटली इथं. सगळं त्याच्या यानं रेती नाही भेटून राहिली लोकायले. त्याच्या याच्यानं नाही तर का? घाटच बंद आहे ना आता सध्या. घाट बंद. पागल झालो पाहून म्हणजे काही नाही होणार. बीजेपी वाली बी तशीच आहे. सगळेच तसे आहे म्हणते. तशीच आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन दिले आणि इकडे बोला. तेल वाढलं. शेतकऱ्याचं काय म्हणते 1300 रुपयाचं होतं. ते काही नाही. इकडे बोला. हा इकडे बोला. इकडे बोला ना. तुम्ही काही तर काही सॉंग घेऊन येता. हा सागर इकडे सांगा ना. हैदराबाद आमचं मतदान बी नाही इकडं. नमस्कार. मला सांगा, आता ह्या ज्या निवडणुका सुरू आहे विधानसभेच्या, तर याच्यामध्ये कोणाचा माहोल वाटतो आपल्या इथे? मला सुनील केदारचा. हो का? अनुजा केदार. आपल्या इथे आता 3-4 टर्म झालेले आहे. आता आपल्या नांदा गोमुख येथे कोणकोणती कामे विकासाची झालेली आहे? विकासाची सडक झाली, पाण्याची व्यवस्था झाली, रोड झाले, आणखी एवढं झाले. हो का? आरोग्याच्या बाबतीत? आरोग्य आहे ना, PSC आहे ना. PSC आहे. हो. पाण्याची व्यवस्था आहे ना. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? अनुजाताई केदार. हो. आपल्याला? आपल्याला अनुजा केदार. आपल्याला इथं कोणाच्या माहोल वाटतो? बीजेपी. हो का? इथे जे आता 3-4 टर्म झाले सुनील केदार जे आमदार होते, म्हणजे विकासाच्या बाबतीत आपले इथे कोणते कामे झाली? झिरो बजेट आहे. 30 वर्ष त्यानं राज केलं, पण एकही पोरासाठी कंपनी नाही आणली. अशा आरोग्याच्या सुविधा नाही आणल्या. नांदा गोमुख हे लोकसंख्येच्या बाबतीत 5000 लोकसंख्येचं गाव आहे. आसपासचे खेडे 17-18 आहे. त्याच्यामध्ये एकही डॉक्टर आहे नाही. इथं PSC आहे, पण इथं ह्या PSC मध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नाही आहे. डॉक्टर नाही. आणि इथं कंपाऊंडर कारभार चालवतात. कंपाऊंडर कारभार चालवतो. तोच औषधी देतो, तोच चेक करतो, तोच इंजेक्शन लावतो. आणि आम्हाला 50 रुपये तिकटीला लावून सावनेर ठिकाणी जावं लागते गरिबाला, आणि तिथं आम्हाला चेकअप करावं लागते. अशा आधुनिकरणाच्या एकही सुविधा नाही आहे. आरोग्याच्या सुविधा नाही आहे. सर्व ह्या भाग मागासबंदी आलेला आहे. हो. आशिष देशमुख म्हणून का बा असं बरं? आम्हाला परिवर्तनाची लाट आहे. आणि शेतीचं वीज बिल, अनाज, आज पावतरच्या शासनानं ज्या योजना राबवल्या त्या आमच्या गरिबाच्या हिताच्या आहे. शासनाची लाडकी बहीण योजना जी काढली त्याच्यावर काही फायदा होईल का? हो, वाटते का? भरपूर. पण महिला म्हणतात महागाई वाढली. त्याबरोबर महागाई जगाच्या नुसार महागाई वाढणारच आहे. त्याच्यामध्ये 3 सिलेंडर, महिलासाठी 1500 रुपये. हां,
पण महिलांची ओरड आहे ना, महागाई वाढली म्हणून. महागाई वाढली, पण महागाई कोणती वाढली सर? हां, शासनाला जन्मलं त्यापासूनच आहे, कारण 44 वर्षाचं वय आहे त्यापासून आहे, आणि कर भरूनच राहिलं. महागाई कमी व्हायला पाहिजे. हां, तेव्हा 4 आणे होते, तेव्हा तेल बी काही 2 रुपये 1 रुपये 8 आणे होतं. आज 300 रुपये 400 रुपये रोज झाला. हां, तर शेतकरी 4 घंट्याची रोजी 300 रुपये देऊन राहिला. शेतमालाला भाव, शेतमालाला भाव जागतिक बाजारपेठेच्या अंदाजानुसार मिळून राहिला. ठीक आहे. नमस्कार दादा. काकाजी, कोणाचे माहोल वाटते आपल्याला इथे? आशिष बाबू देशमुख. हा का? आपल्याला कोणाचे भाऊ? आशिष बाबू देशमुख. आशिष बाबू देशमुख. आशिष बाबू देशमुख असं का म्हणून? अरे याने 30 वर्षात का केलं हो? एक मी गव्हर्नमेंट कर्मचारी नाही, याच्यासाठी का केलं? सर्व दारूचे सट्ट्याचे रेती घाट केलं. काय त्याच्यावर विकास नाही ना. साधं एक रुग्णालय आणलं सावनेरात. हा का आमच्या गावात धड नदीचा घाट बांधायला निधी नाही दिला. आता मी इथला उपसरपंच बोलतो. आय एम ए गव्हर्नमेंट सर्वंट देन रिटायर्ड पर्सन. हो का? हा, इरिगेशन लावतो मी. इरिगेशन लावतो. काहीतरी केलं पाहिजे ना. एकाचे एक आम्हाला आता परिवर्तन करायचं आहे. कोणी परिवर्तन पाहिजे, हा असं म्हणणं आहे आपलं. आणि परिवर्तनानुसार तसा मग विकास बी होईल. हो का? हो, करायच लागेल लागलेले विकास. म्हणजे आपल्याला खात्री आहे. हो, खात्री आपल्याला. हो, हो का? ज्या शासनाच्या योजना आहे त्याचे काही लाभ होईल का? बाबा होऊन राहिलं बिलकुल. त्याचं बेनिफिट मिळणारच आहे. हो का? हा, कोण्या हलतीत महायुतीला त्याचं बेनिफिट भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. हो का? पुन्हा आपला नांदा सर्कलमध्ये हो 60-40 राहू शकते. हो का? 60 कोण राहील? 60 काँग्रेस राहू शकते, 40 BJP राहू शकते. हो का? आता आपल्या इथे निवडणुका सुरू आहे विधानसभेच्या. तर मला सांगा, आता इथे माहोल कोणाचा वाटतो? काँग्रेसचा. 3-4 टर्म झालेले आहे यांच्या इथे. त्याबाबत इथे विकास जे आहे, कोणकोणते कामे? भरपूर विकास केला त्या माणसानं. आणि तेव्हा आमदार असा आहे आमचा का घरगुती असल्यासारखा. तुम्ही कधीही जा, त्यांच्या भेट काय कोणाला शिफारस करायची जरूरत नाही, डायरेक्ट. आपल्या इथे असे कोणते कोणते कामे झालेली आहे आतापर्यंत या टर्ममध्ये त्यांच्या टर्ममध्ये? आता काय रोड झाले, पाण्याच्या समस्या मिटल्या 2, त्याऐवजी 3 त्यांनी पाण्याच्या मोठ्या टाक्या बनवून दिल्या. सार्वजनिक कामं पर्सनली कामं करते. पर्सनल कामं कोणाकोणाच्या का लक्षात ठेवणार आहे? नाही, पर्सनल असे गाव विकासाच्या बाबतीत. गाव विकासाच्या बाबतीत भरपूर आहे. अरे बोल ना. नमस्कार काका. मी काय म्हणतो, आता आपल्या निवडणुका सुरू आहे विधानसभेच्या. तर याच्यामध्ये आपल्याला इथे कोणाचा असा माहोल वाटतो? कोणाचा माहोल वाटतो म्हटलं? पंजाचा माहोल पंजा. हा, कोणाचा माहोल वाटतो? पंजा. हा, थोडंसं रपकन झलक घ्या, बाकी काही नाही. दोन्ही याचे चालू आहे. दोन्ही याचे हो का? म्हणजे 50-50%. 50-50. आजी भाई, मला सांगा, इथे विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, तर इथे कोणाचा माहोल वाटते आपल्याला? म्हणजे कोण निवडून येणार असं, म्हणजे माहोल कोणाच्या वाटते? मी तुला गोष्ट सांगू का दादा? मी राहतो घरात, खरी गोष्ट बोलतो. जे आहे ते मी घरात राहतो, मी काही त्याचा माहोल पाहत नाही. हो का? खरी गोष्ट नाही. तुम्हाला असं काही वाटते का? नाही, असं वाटते नाही. कोणी येऊन निवडून तरी आपल्याला आनंद आहे. आनंद आहे. धन्यवाद. पटली? हा, आपल्या जर खोट्या गोष्टी चालत. माझाच आमचा कोणाचा माहोल वाटते आपल्याला इथे? इथं माहोल कोणाचा वाटते? बीजेपीचा. बीजेपीचा वाटते? हो का? इंडियन कुठं आहे इथं? बीजेपीचाच आहे. हो का? म्हणजे आता 3-4 टर्म आपले आमदार होते घेऊन, त्यांची असे कामं वगैरे असेल ना, विकास इथे काही आहे ना. हो का? विकास जे आहे. हो का? पण इथे नांद्यामध्ये म्हणजे किती पर्सेंट असं कुणाकडे? 50%. 50%, म्हणजे 50-50 दोन्ही. हो, ओके. कोणाचा माहोल वाटते आपल्याला?
सुनील बाबू केदारचा. हो का आपल्याला कोणाला वाटतं? केदार साहेब. हो का जे विकासाची कामे झालेली आहे इथे समजा 3-4 टर्ममध्ये होते कोणते कोणते कामे झाली? इथं भरपूर सारी कामे झाली. इथं कोणते कामे? इथं पाणी टंचाई अजून सगळं काही झालं इथं. ते सुनील बाबूच्याच मुळे झालाय. हो का हो. आलं ना त्याच्यामध्ये सगळं. भाऊजी नमस्कार. मला सांगा विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत हां तर आपल्याला इथं माहोल असा कोणाच्या वाटत आहे? माहोलचा आता तसा काहीच नाही म्हणजे दोन्ही लोकांचा साधारण चांगलाच आहे. दोन्ही लोकांच्या साधारण आहे. देशमुखचा आणि केदारचा. देशमुख आणि केदारचा. तर याच्यामध्ये बाजी कोण मारणार असं वाटते? कोण काय दिसते चित्र? देशमुख मारेल बा असं वाटते. असं वाटते. कोण? अमोल देशमुख की आशिष देशमुख? आशिष देशमुख. कारण की त्यांचे बंधू पण उभे आहे अपक्ष अमोल देशमुख नाही का म्हणून विचारलं. ठीक आहे. कोणाच्या माहोल वाटते आपल्याला? आशिष देशमुख. आशिष देशमुख. हे भाजप BJP. बाबाजीला ऐकून माहोल वाटते. आता हे जे बोलले हेच खरं आहे. हा हे बोलले तेच खरं आहे का? हेच ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नमस्कार मंडळी. मी काय म्हणतो कोणाचे माहोल वाटते आपल्याला इथे? काँग्रेस. हो का आपल्याला कोणाचे वाटते? काँग्रेस. आपल्याला सुनील का समसमान राहील आहे का नाही? आपला नांदा गोमू समसमान राहील.